हॅलो. हा बोला ना सावकार. काय चाललं शांताबाई? अहो काही नाही तुमचीच आठवण काढीत होते तेवढ्यात तुमचा फोन आला. बाई लय दिवस झाले, हा आता आलोच नाही. बर मग मी आता येतोय बर का. आता नका येऊ बाई. मग तुम्ही ना संध्याकाळी या. अगं आता टाइम होता शांताबाई. नाही संध्याकाळी या संध्याकाळी. बरं येतो, चला संध्याकाळी चल. हा 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 बर बर ठीक आहे. हा चालेल. ठेवू बरी आहे का? ना तू? हा बरी आहे का? हा बरी. माई काय आठवण बिठवण येते का नाही? बाया लय आठवण येते सावकार, पण मग काय करायचं, तुम्हाला लगेच बोलावलं असतं पण तब्येत बरी नाही ना आज थोडी. मग दिवसभर आराम करते, संध्याकाळी या मग. बरं बरं संध्याकाळी येतो, करू खेळ. हा चालेल. ठीक आहे ठेवू चल. का? हो. मरुदेवाला सांगितलं संध्याकाळी या. आता ते सरपंच येणार आहे, त्यांचा फोन आला होता मला, म्हणून शांताबाई मी येतोय. सरपंचाकडूनही घेते थोडेफार पैसे काढून. माग घेतले होते मी 50,000. मरुदे जाऊ दे, आता पुढे जाऊन बसते, सरपंच येईलच. भया सरपंच आले वाटतं. काय चाललंय शांताबाई? बया काय नाही हो, सरपंच तुमचीच वाट पाहत होते. आले का तुम्ही? हा मग आता तू बोलावलं मला मी येणार नाही असं होईल का? बसा ना सरपंच. हा काय बसते ना, बसते ना. बया सरपंच हा तुम्ही तर डायरेक्ट इकडेच गेले बाई वरती. हा इथं बरं वाटतंय जरा उंच. शांताबाईचे काय काटे टुस राहिले काय? नाही काटे टोचले असते तर मी आला असतो का? हा तेच म्हणलं का सरपंचाला का काटे टुस राहिले काय? नाही. 2-4 महिने झाले तुम्ही आलेच नाही हो. आता काय आहे, गावचं काढ आहे म्हणलं आपल्याला काही काम आहे. हा मग बरं जाऊ द्या. ते काय म्हणते ना बाई, आता ये भाड्याचं घर, हं? आणि खाली कर. तुम्ही ते घरकुलाचं करून द्या ना. तुझं घरकुल मंजूर केलंय ना? झालं का मंजूर? मग मंजूर केलं ना आता. अरे वा बरं झालं बाई. आता पुढच्या हप्त्यात आहे ना तुझं घराचं लगेच बांधकाम चालू करायचंय. हा का? हा केलं का घरकुल मंजूर? मग काम चालू करायचे लगेच. हा पुढच्या हप्त्यातच. बाया सावकार तुम्हाला पुढे ठेवू. काय करते? पडलं असतं ना मी. पडले असते का? हा, मग? इकडे बसून घ्यायचं ना. नाही खालीच बसतो, तुझा काय भरोसा नाही, तू पाडशील बिडशील मला. तुम्हाला पुढे ठेवून पुढे नको ठेवा असं झालं. नाही ठेवायला तू बरोबर ठेवते, हृदयामध्ये माझी जागा आहे ना. हा का? मग बाया आहे का हृदयात की कुठे जागा? एका इथं आणि माझी सुद्धा तुमची, माझ्या सुद्धा हृदयात माझ्या सुद्धा हृदयात तुमची जागा आहे का? हा डोळ्यात गेले का वाट? नाही. बरं जाऊ द्या. सरपंच बाई हा. किती प्रेम करते तुमच्यावर. नाही तू म्हणजे माझा जीव आहे ग. हा मी काय म्हणते सरपंच, हा बोल ना. ते मागचे ते 50,000 घेतले होते तुमच्याकडून, हा. ते गेले बाई खर्चून. ते मामपोर आजारी झाले ना, आता काय अडचण आहे का तुला? त्याच्यामुळे मग ते त्याला दवाखान्यालाच लागले. आता काही नाही पाहिजे असतं, परत एक 60,000ची गरज होती. बस 60,000 फक्त. हा काळजी कशाला करते, लाख रुपये देतो तुला. बाया लाग देते का? हा नाही बरं हा मग ते देते का लगेच? हा देतो, लगेच देतो. लगेच? बाया एवढे 60,000 रुपये तुम्ही खिशातच घेतले का सरपंच? अगं तुला माहितीये ना, घरात मी झोपलो तरी उशाला 4-4 लाख रुपये ठेवतो मी. बाया तुमच्याकडे पैसा बाई सरपंच. अगं काय मग नुसतं सरपंच झालं म्हणून पैसा आहे का काय? हा. तुला माहितीये ना माझं किती मोठं आहे हा जमीन जायदाद. हा हा तुमचं मोठंच आहे बाई, मी पाहिले. मग घरदार किती मोठं आहे, हा. जमीन भरपूर आहे आपल्याला. हा. 2-4 कंपन्या आहेत आपल्या. बाया ये 60,000 आहे का? लाख रुपये ते ठेव तुला. 1 लाख आहे का? 1 लाख आहे. बापरे. आणि जाऊ दे बाई, देते ठेवून आता. हा व्यवस्थित ठेव, हा. काही कमी पडलं तरी माग. तुम्हाला माहिती आहे ना सरपंच, तुम्ही मला काही कमी करते नाही. हा. मी काय कमी करते तुम्हाला? नाही तू पण मला काही कमी करत नाही. काय म्हणतो माहिती हा. आहे? जाऊ दे मोरदी, हा. तू चल बरं लवकर आतमध्ये चुटका मारून घेऊ एक. बाया कोंबड्यासारखं पडदेशी उरकून घेऊ ना दिवसा. तुम्ही तर आल्या तुम्हाला एक कळ ना चुटका मारायच लागतो बाई कोंबड्यासारखा. मग अगं कसं आहे माहितीये का, चुटका मारल्याशिवाय मजा येत नाही मला पण. हा ना. हा बाया सावकार थोडा दम तर धरा. अगं हे दम धरायची वेळ आहे का? हा
तू जशी काही मिठीत आली ना हा. मला असं वाटतं कधी उरकून घ्यावं लगेच माझं आहे ना ताटच होतंय बघ. हा? हा काय हा, ती हातपाय हातपाय हा बया मी घाबरले ना. काय बरं घाबरायचं. नाही म्हणलं काय थाट होते तुमचं. हा तू कशाला काळजी करते हा बरं चाल ना मग लवकर. बर बर हा. निघायचं का मग लगेच. हा लगेच लगेच. बाई सावकार पण काही म्हणा बाई हा. तुमच्यासारखं माणूस अख्ख्या पंचक्रोशीत नाही. काय बाई तुमचा रुबाब ते काय तुमची चड्डी ते शर्टन आणि ते टोपी पहिले मग तुमच्या कमस पैसा आहे जागा आहे जमीन हा. आहे जसे सरपंच झाले तसं म्हणजे तुमचा अजूनच रुबाब बदलून गेला. पहिले काय गाताळेवाणी राहायची आणि काय बाई तुम्ही डोळे फटक राहते आता. आता तुला माहितीये का हा. आपल्या गावच्या रस्त्याचं प्रकरण पास करून घेतलंय. हा त्याच्यात जवळजवळ भरपूर पैसा आहे आता आपल्याला. त्याच्यात मी 1 कोटी रुपये खाल्लेत. हा हा बया तुम्ही खायच्या बाबतीत लई पण सरपंच आणि एवढंच काय हा. उद्या गाडी आणायची BMW आणायची आपल्याला. हा का हा. मला बसून घ्या बरं का त्याच्यात. मग तुलाच पहिली फिरायला घेऊन जाणार आहे. हा काय सांगू राहिले सरपंच मग? तुम्हाला असं झालं कुठं ठेवून कुठं नको. बरं मी काय म्हणते हा. जाऊ द्या बाई आता पटकन घेऊ आपण उरकून. चाल ना लवकर चाल ना. मला पण बरं वाटतंय. चाल लवकर. सरपंच चल हा हा भैया सरपंच हा कोण आला आता. आता कोण आलं. आता कोण आला बाई. काय तुझ्या घरी एक आलं की हाच मोठा लफडा आहे बघ. थांबा बोलू नका जोरात मी बघते असेल कोणी शेजारी पाजारी. बघ भैया काय सरपंच इकडं या. काय झालं. सरपंच काय झालं. काय सांगू बाई तुम्हाला काय आता झालं? तो मेला नाही का तो आपल्या गावचा तो सावकार. सावकार? काय नाव आहे त्याचं ते कुसळे सावकार. सावकार इथं कशाला आलाय. काय माहित मला कशाला आला. कधीच येत नाही ना आज कस काय आला काय करू आता मी. शांता आला तो सावकार आला त्याने मला जर इथं बघितलं तर कसं व्हायचं. बापरे. माझी पण इज्जत जायची गावातनं. हा ना बाई आता काय करू मी तुम्हाला कुठं लपू मी आता? शांत मला कुठेतरी लपव बरं झालं. लपव बरं हे साडीत लपवते का. भैया इकडं कुठं लपू राहिले सावकार सरपंच तुम्ही असं करा. हा काय करू. आता झोपल्यावर आता दिसल ना मी. थांबा एक आयडिया करते मी. काय करते? ते असं पडून राहतो मी बरं का सरपंच. हा? अगं ते- गुद मरून जीव जाईल माझा. आणि त्याला असं वाटेल का हे बावलंच आहे का काय. अगं ते ह्याच्यावर येऊन बसला की माझा जीव जाईल ना परत. भैया असं म्हणते का मग. हा मग मग आता काय करावं बाई सरपंच. हा? इकडे या बरं तुम्ही. भैया तिथंच उभा आहे मेला. आता लपव कुठेतरी लपव मला. नुसतंच पळती आणते नुसतेच मला पळवती. मी थकलो पळून. अगं कुठेतरी लपव ग लपव. तुम्ही इकडे या. कुठे गेले सरपंच. हा हाय ना तुझ्याच माग आहे ना रे. आहे का? हाय चला बाई सरपंच. सरपंच कुठे आहे तुम्ही. हा ही काय तुझ्याच माग आहे ना ती. हाय इकडे या सरपंच. हा. इकडे बसा बरं तुम्ही. हा? ते आता काय करू बाई संडासात जाते का. सांडासात काय गुदमरून मारते का मला. हा का मी काय म्हणते सरपंच हा. काय आयडिया करते. काय? तो तर सारखा खडा दार वाजून राहिला बाई. तुम्हाला आहे ना हा. इकडं हा ह्या कपाटात लपी दे. आता तू ह्या कपाटात मला लपवती. अगं मी तिथं गुदमरून मारीन ना. हा असं म्हणता हा. का. ते थोडस असं फट ठेवा ना उघड. हा बसत्या का बसा ना माझ्यासाठी. तुम्ही काय तुझ्यासाठी जाऊ दे मरू दे बसतो माझ्यासाठी ना काय करावं लागतं. आता या कपाटात बसायची वेळ आणलीस मला तू. बसा. आयला गावचा सरपंच या कपाटात कोणायला लागली तू. बसा ना, कस- बसा ना. नाही बसतो हे का उघडच आहे का. हा उघडच आहे ना. जा ना सरपंच घुसा ना लवकर. शांता तुझ्यासाठी आहे ना काय करावं लागेल. बरं सरपंच हा. बरं झालं बाई कपाट रिकामा आहे. हा घुसा हा, घुसलो. बसले का तुम्ही. हा बसलो हा, बरोबर. आणि एक काम कर लवकर त्या सावकाराला पाठवून दे. हा का. हा. बया, काही म्हणा सरपंच हा. तुम्ही लय बाई गोंड दिसू राहिली अगं काय बोट दिसू लागलं तुझ्यासाठी या कप्प्यात लापायची वेळ आली मला. कर पहिले त्या सावकाराचं मिटव आणि पहिली इकडे ये माझ्याकडे. हा हा? तुम्ही राहा बरं का. हा ये दार लाव. आणि जीव गुद मारायला लागल्या होय ना
थोडस असं फट मोकळी ठेवून श्वास घ्या बरं का. बर हा, बर आणि तू लवकर उरक पण बरं का. मेले तर गाव येईल बरं का. हा, हा. आणि ऐका हा. गागू नका बरं का तुम्ही बिलकुल. नाही घालत. हा. बया, चांगली आयडिया कपाटाची. मस्त ठेवलं सरपंच चालला त्याच्यात. आता अजिबात संशयच येणार नाही बाई. कुठं काय संशयच येत नाही. बाहेरूनच ते कटून त्या सावकाराला. आता आले 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 आले. शांताबाई एवढा कुठं वेळ लागतो का कधी उघडायला? सावकार तुम्ही कश काय आले? काय झालं? हा? मला आहे ना दमच निघाला. तुम्हाला सांगितलं होतं ना संध्याकाळी या म्हणून. अगं तू बोललीस संध्याकाळी, हा? पण मी घरी असा झोपलो. हा? पण ते नुसतं उठून उभं राहायचं. हा? म्हणलं आता आहे ना शांताबाई का गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. म्हणजे काय उठून उभं राहायचं? ओळखून घे. भया म्हणजे तुम्ही ते म्हणून राहिले का? अहो ते म्हणजे त्याला नुसती तू आठवण सुटली. उठ, चाल, लाग वाटाला शांताबाई पाय कुठे. हा का? हा असं म्हणायला लागलं. म्हणून तुम्ही आले का लगेच? मग लगेच आलो. भया का ग? हा? आणि पण शांताबाई तू मला आज थोडी दुःखी दिसती. मी आल्यावर तुला किती आनंद व्हायला राहतो. हा? आणि आज तर अशी नुसती दुःखावानी दिसू राहिली. आज तू घाबरल्यावानी करू राहिली. ते नाही कुठं काय. शांताबाई हा? इकडे इकडे. बया काय बाई सावकार तुम्ही लय छान दिसू राहिले. आम्ही कुठं नाराज आहे. तुम्ही आल्यावर मला किती आनंद झाला. अगं आल्या आल्या तू मला मिठी मारायची, आजच नाही मारली. हा का? अगं मा किती जीव तो आहो. हा ना? अगं तू कुठं पावा हा? तुला नुसतं पाहिलं हा? का सावकाराच्या नळाला पाणी आलं. हा का? तुला नुसतं पाहिलं हा? सावकाराच्या नळाला पाणी आलं. म्हणजे कोणत्या नावाला? हा? हा? आणि नळाला म्हणजे ते जाग झालंय सार गाव, हा? कोंबडा उठाया लागले. तुझी घागर तुझी घागर तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागले. तुझी घागर नळाला लाव, सुटाया लागले. मग सावकार तुमचं लय बाई मस्त आवाज आहे. तुम्हाला लय गाणी येते बाई. आणि मग या ना इकडं. ऐक शांता. हा? नाही 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 छा इथं बसायचं नाही. हा? आपण मध्ये नेहमी जातो ना, हा? तिथंच बेडवर जायचं आज. हा का? हो टोकऱ्या जागी टोकऱ्या मारू. हा का? मग सावकार पुसरे सावकार हा? तुम्ही लय छान दिसू राहिले बाया. अहो छान नाही. हा? अहो तो आज गुम्याच घालणार मी. हा का? चाल. ते म्हणले असते इडच गुम्या घातला असता. आपलं इडच प्रेम केला असतं. इड असं खाली. नाही नाही खाली नको. खाली ना मा पाठीला काही रुतत हा? तिथंच बरं. आव थांबा बरं. अगं चाल चाल. आव नका. नाही ना. सावकार आज म्हण आव इथंच केलं असतं. असं काय करतं सावकार? चालता चाल. बाया ते शांत तुला आज काय हो राहिलं ग? हा? हा? ते मला नसती गुचकी लागू राहिली. पाणी आणू का? हा? पाणी नका बस. ते गुचक्या येऊ राहिल्या. हा तू गुचकी मी बंद करतो. हा का? हा एका हिसक्यात गुचकी बंद. हा का? हा बर शांत तू का आलं का? मला लई करमून जात. हा का? लई लाग की माई. आता आहे ना मला दम नाही निघत बर का. लगेच भिडायचंय. हा थोडी वर सर. लगेच भिडायचं. हा लगेच टाइमच नाही घ्यायचा. तुम्हाला म्हणले संध्याकाळी या तर तुम्ही लगेच दुपारी अगं चालले. सांगतो काय ते उन्हाचं नुसतं उठून उभं राहा सुटलं दमच काढी ना. हा का? सरळ हा का? कवाई तरी करायचंय. सरळ घे उशी घे. का ग तुला काही यादा केलं संध्याकाळी केलं तर येऊन एकच होत ना. हा माय ठेव लोक आवड ना सरक ना माझा दम निघा ना तुला. काय काय मांजर कागत का? ते मांजरच आहे. मांजर हा ते मांजर पाळलं ना मी. ते तेच आहे तुला नाही का? बाबा मांजरा शांत बस तू.
मला दूध पिऊ दे मग तुला दूध पाहिजे हा? ते नाही का? हे कुठं लावलं? ते मांजर ते नुसतंच कागू राहिलं बाई. थांब बर का शांता हा? मी ना त्याचा कार्यक्रमच करतो आईला आम्हाला डिस्टर्ब करतो ना हं? हा. नाहीच का अगं तू नका नका त्याचा कार्यक्रम करते मीच. अगं तू नका करू थांब मी करतो मला पाहू दे कुठं गागत आहे ते पुढं काय करत इकडे नाही का इकडं नाही थांब या बा. ते थांब पुढं- थांब अहो ते कुठंतरी असेल गाड्या कोपऱ्याला सावकार कशाला टेन्शन घेऊ राहिले थांब तिकडं नाहीये, तिकडं. या बाय तू थांब अहो तिकडे कपाट आहे कपडे कपडे सावकार ते मांजर आहे ना संडास मध्ये संडास मध्ये संडास मध्ये पाहू त्याला कोंडून ठेवलं ते कुठं? ते तिकडं आवाज येतो मग इकडे येतो का? मग? अरे बापरे इकडे नाहीच इकडून येतो सावकार इकडून येतो बा. हा हा मी तुला मांजर काढून दाखवतो हा? कांताबाई हा? तुला काही कळत नाही हा? या बाय माझ्याकडे 4-5 मांजर आहे हा? तर ते कपड्यांमध्येच बसा त्या याच्यातच आवाज येऊन राहिला मांजर कपड्यांमध्येच बसत्या हा. ए मांजरा शांत बस रे बाबा. आम्ही त्याला बाहेर काढितो थांब ते कशाला काढी त्या सरपंच तुम्ही देवा. हं? हा. किंवा आम्ही म्हणतो मांजर हा तर बोकस निघाला शांता हा, बाबा. आयला शांता तुम्ही बाहेर निघत आहे का नाही नाही मी आहे ना या कपाटाला खेळा ठोकतोय खेळा ठोकी त्या तेवढं ठोकून या मला थांब मीच काढितो बाहेर सावकार काय करताय अहो त्यांना कशाला हो सावकार अहो मोड त्यांचं तुटल ना ते- काय तुटल ते पाय किंवा तू आता तिकडं सरपंची सोडून दिली गावाची इकडं शांताबाईचं कपाट रिपेअर करायला येत्या का तुम्ही नाही हो अहो ते सरपंच ते खिळा खराब झाला हा. होता ते कप्पा पाडला होता ते ठोकून दिलं सरपंच काय चावला त्या काय झालं? अरे हे मला सामान आहे सामान आहे सामान अहो काय बोल राहिले हा? सावकार तुम्ही नक्की तू सामान कोणाचं आहे ते तुमचं हे हा? तुमचं हा? हा? नाही तुमचंच ते नाही तुमचं सामान आहे हा? अहो म्हणजे ना ते मरू दे बाई हा, मरू दे मग ती खुशाल तुम्ही असं काय करू राहिले मला सरपंच हा तुम्ही कसे काय येलो कसं काय म्हणजे ही सामान आहे माझं सामान आहे? हा शांती सामान आहे ना माझं नाही ग हा? ते नाही हो काय? हा ते नाही नाही हा नक्की काय तुझं अहो म्हणजे ते तुमच्या दोघांचं सामान आहे मी दोघांचं? दोघांचं? म्हणजे तुमच्या दोघांचं शांती नीट बरोबर आहे का हा? हा खुशाल म्हणते दोघांचं तुला काय लाज बीज वाटते का नाही हा? ते मी एक गावचा सरपंच आहे हा? हा म्हणजे सरपंच हा तुमचं नीच गोट मिळते का 4 वर्ष झालं तिथं माझं गोठमॅट आहे ते 4 वर्ष मग मला तर 6 वर्ष झाली काय होतं 6 वर्ष सावकार मग म्हणजे तू माझ्या अगोदर या सावकाराबरोबर लफडा केलास आधीच हा अहो ते तुम्ही मग का ग आपण कुठेही भेटत नव्हतो का कुठं पण भेटत होता म्हणजे मग भिडत म्हणजे भिडत आहे ते कामाला त्यांचं सामान आहे ना ते पैसे नाही सावकार असला म्हणून काय झालं हा काय झालं म्हणजे मी असा डोळा ठेवतात का पंच हा तिचा परपंच मी स्वतः चालितो तू कुठे चालली तर बस तिला मागच्या महिन्यात 2 लाख रुपये दिले प्रत्येक महिन्याला मी सरपंच तुम्हाला खोटं वाटल लाख रुपये देतो लाख रुपये हो सावकार मागच्याच महिन्यात तिला मी माग आलो तेव्हा तिला 50,000 रुपये दिले होतं आता तिला लाख रुपये दिल्यात का नाही ते हा दिलेत ना हा दिल्यात म्हणजे नाही दिले ए, नाही दिले दिले हा 50,000 कुठं राहिले लाख रुपये कुठं राहिले शांता तुझं घर मी चालवतोय मी तिचा पोरगा आजारी पडला होता त्या पोराचा दवाखान्यात पैसे मी भरले हो महिन्याला लाख रुपये हा सावकार देतो तू कुठं चालली हा तू पैसे टाक पैसे घेतलेले टाक माय टाक. पैसे टाक ते एवढे पैसे तुमचे आताच्या आता पैसे टाकायचं तुला नाही इथं मुर्दाच पाडीन तुझं टाकायचं इथं मुर्दाच पाडीन बघ तुझा आणि तू काय आमच्या दोघांना चुना लावती का हा काय सरपंच
सरपंच तुम्ही एवढे तापू राहिले किती छान दिसता बाई. ते जेला खाटे छान दिसतंय छान दिसतंय. छान दिसण्यावर ना तर तू सगळं आमचं वाटोळा केलास. वाटोळा नाही, माझे जेवढे महिने लाख रुपये घेतले ना, जेवढे महिने झाले ना तेवढे पैसे तू टाक आता. बया एवढे पैसे ती जाऊ दे मरू दे सगळं. माझ्या आत्ताच्या आत्ता 3 लाख रुपये दिले ते दे लवकर. ते देऊ का? दे नाही ते पण तू आता बघणार नाही. हे बघितलं का आत्ताच मी तिला बंडल दिला होता लाख रुपये. आजपासून आहे ना तुझा ना आपला संबंध संपला. आजपासून तुम्हाला फोन करायचा नाही काय नाही. तू गावात कशी राहते ना तीच बघतो मी. समजला का? हा परत तोंड वेळ बघितला या बाय तू उठून उभी राह. ते अहो तुम्हाला सांगते सावकार इकडे या गेला का मेला तो मर्द्याचा भाऊ लय खवट आहे मेला तो. तुम्ही आले ना तो असा जळाला आणि लगेच पाहिलं का म्हणतो मी देतो शांताबाईला पैसे. याचे पैशावर बसले का मी याच्या पैशावर मला सावकार एवढा मोठा आज अरे का तू आहे ना तू त्या सरपंचाला चुना लायती मला चुना लायती. यानं आत्ताच तुला 60,000 दिले तर माझ्या समोर नेले त्यांना. छा तू एकदम थर्ड क्लास बाई आहे. थर्ड क्लास. हा तू आहे ना त्यालाही ठेवून घेतलं आणि सावकारालाही ठेवलं. दोघांकुनही ठोकून घेती आणि पैसे उकली ती. तुला आहे ना सावकाराचं नाही गोड लागलं दांडाक, तुला सरपंचाचं गोड लागलं दांडाक. काय बोल राहिली बाई तुम्ही? अरे सावकाराचा एवढा मोठा दांडा असून पार गागस तो केलं आणि त्याचा दांडा केवढा असेल तरी त्याला तो ठुलं. अरे सावकाराला तू अक्काळली नाही. अरे तो किती ताकद असेल. थू तो जिन्यावर. आणि आता जरी तू येतो का पैसे नसतील मला उद्याची उद्या माझे सगळे पैसे पाहिजे. सावकार म्हणते याला तू अख्खी वाट लावून टाकील. वाट दारी केली. अगं लई विश्वास ठेवला होता तो शांते. तो त्या विश्वासाचा पार घात केला. समन संपला. तुला आज पाहून तो अगं कुत्रा दुखून नाही पाहणार. असं काय करते हातच लावू नको. तू अशीच सडत मारणार. सावकाराचा शी साप तुला. चाललो मी. कशी फसली बाई. या सावकाराला म्हणले होते संध्याकाळी या. संध्याकाळी आला असतं तर याला काढून दिला असतं तर दोघांची गाठ नसती पडली. दोघांना किती राग आला. तो म्हणतो तो फसवलं, तो म्हणतो तो फसवलं. गेले सगळं पैसे गेले सगळं गेलं. काय करू आता मी. सगळीकडून फसले बाई. अरे देवा मला तर आता तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. आता त्या सावकाराचे पैसे द्यावा लागतील बाई. सगळे काहीतरी करावं लागेल. पण आता थोडा शांत डोक्याने विचार करीते आणि मगच करते बाई काहीतरी. चला आता जाऊ दे. लय घशाला कोरड पडली पाणी तरी पेते.